ओके. तर पहिली स्टेप आहे आपली. पहिली स्टेप काय आहे? रिलॅक्स व्हायचं आहे. कारण माइंड खूप धावत असतं. आपण रिलॅक्स होण्यासाठी काय करणार? पहिल्यांदा दीर्घ श्वास घ्यायचा, नाकाने घ्यायचा आणि तोंडाने सोडायचा. हे छान असतं. जस्ट इनहेल एक्झेल 2 ते 3 वेळा, 3 ते 4 वेळा, जसं तुम्हाला वाटेल तुमच्या बॉडीला रिलॅक्स करण्यासाठी. सेकंड स्टेप ग्राउंडिंग. ग्राउंडिंगमध्ये काय करणार तुम्ही? ग्राउंडिंगमध्ये इमॅजिन करायचं की आपण पृथ्वीच्या मध्यभागी उभे आहोत आणि आपल्या दोन्ही तळपायांमधनं लाईट आहे. पृथ्वीच्या खोल आतवर शिरत आहे. पृथ्वीकडनं आपल्या पायांमध्ये येत आहे. आपल्या पूर्ण बॉडीमध्ये वरवर तो लाईट जातोय. 1 मिनिटमध्ये आपण हे करू शकतो. गोल्डन लाईट आपल्या वरवर जातोय आणि त्याच गोल्डन लाईटचा एक बॉल क्रिएट झालाय. आणि फील करा की मी आता एका पूर्ण प्रोटेक्शनमध्ये आहे डिवाइन एनर्जीच्या. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेप सांगा. नेक्स्ट स्टेप मग इमॅजिन करायचे मॅडम 21 स्टेप्स. नाही नाही, आता काय करायचंय? इथे तुम्हाला ओपनिंग प्रेयर बोलायची. ओके ओके. हा बरोबर. हां, इथे ओपनिंग प्रेयर बोलायची. ठीक आहे. स्टार्टिंगला थोडं चुकेल पण नंतर काही नाही, सवय होईल. ओके. ओपनिंग प्रेयर तुम्ही म्हणणार. ओपनिंग प्रेयर बोलल्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट मग 21 स्टेप्सचे इमॅजिनेशन आहेत ना. हा येस. बस पहिले 21 स्टेप्स. डिस्कशन ग्रुपमध्ये सुनील सरांनी बघा खूप छान इमेजेस टाकलेल्या हो लास्ट मंथमध्ये. खूप छान टाकलेत तुम्ही सगळ्यांना माहिती आहेत, सगळ्यांनी बघितलंय. बरेच जण डिस्कशन ग्रुपमध्ये नाही आहेत. त्या इमेजेस ना मी आज थोडा वेळ हे करीन आणि सुनील सरांना काम देते की त्यांनी त्या इमेजेस आपल्या मेन ग्रुपवर पण टाका. कारण तिकडचे कोणी नसतील डिस्कशन ग्रुपमध्ये ॲड तर त्यांना हेल्प होईल. तर मी ग्रुप थोड्या वेळासाठी ओपन ठेवीन. त्या सगळ्या इमेजेस इथे पोस्ट करा. इतक्या छान इमेजेस आहेत परफेक्ट की तुम्हाला इमॅजिनेशनला त्रास होणार नाही. बघा त्या स्टेअरकेस पण कशा सुंदर आहेत. गोल्डन लाईट येतोय त्यातनं. या तुम्ही चढत आहात. ओके. स्टेअरकेस चढायच्या. हां. नंतर मग 21 स्टेपला एक एंजल भेटतात आपल्याला. पिंक किंवा ग्रीन लाईट असे, किंवा आपल्याला ज्या रंगात दिसतील त्या रंगाचे एंजल. मग तिकडे आपण नाही आकाश. नाही नाही. बघा आता इथे 1 इंच स्वतःला बघायचं आहे ना. ओके. 1 इंच स्वतःला बघायचंय. हे तुम्ही जेव्हा स्वतःला शिल्ड करता, ओपनिंग प्रेयर बोलता, त्यानंतर बघा की तुम्ही स्वतःला बघत आहात किंवा स्वतः तुम्ही डायरेक्ट. आता ते मेडिटेशनमध्ये 1 इंच आपण बघितलंय. आता तुम्ही डायरेक्टली फील करा की तुम्ही स्वतः तिथे गेलात. त्या फिलिंगमध्ये जा. तुम्ही त्या पायऱ्या चढताय. कॉन्शियसनेस तिथे पोचला. क्लिअर? तुम्ही स्टेअरकेस चढत आहात. स्टेअरकेस चढल्यानंतर एंजल नाही भेटणार. एंजल भेटतोय स्टेअरकेस नंतर. मॅडम पहिल्या स्टेपला तुम्ही म्हणालेलेत ना की तिकडे एंजल भेटेल. एंजल भेटेल. हां. आणि मग तुम्ही तुमचं आकाशिक नाव सांगा. मग ते डोर ओपन करून तुम्ही मग आतमध्ये जाऊ शकता. मग तुम्हाला बरोबर. परत एक गार्डन दिसेल छान सुंदर. त्याच्यामध्ये तळं असेल. हा बरोबर हा. बरोबर. गोल्डन गेट. आता बघा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना की तुम्ही स्टेअरकेस चढून गेलात, तिथे तुम्हाला एक गोल्डन गेट आहे मोठा. त्या गोल्डन गेट पर्यंत गेल्यावर तुम्ही थोडं आपण आपलं वाढवू शकतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही दरवाजा नॉक केला. मग त्या एंजलने दरवाजा ओपन केला. मग तिथे सुंदर पिंक आणि ग्रीन कलरची एंजल आहे जिच्यामधनं तो लाईट येतोय. मग त्या एंजलला तुम्ही तुमचं नाव सांगणार की माझं नाव हे हे आहे. आणि हे कुठलं नाव सांगणार तुम्ही? एकतर ज्यांना स्वतःचं आकाशिक नाव कळलंय ते. जर आकाशिक नाव नसेल तर बर्थ नेम जे तुम्हाला आई वडिलांनी पाळण्यात असताना ठेवलंय. आता इथे प्रश्न हा पण येतो की पाळण्यात असताना नाव वेगळं होतं पण आम्ही शालेय जीवनामध्ये गेलो तेव्हा आमचं नाव बदललं.
पण तरीही पाळण्यामध्ये असताना असलेलं नाव ठेवायचंय, कारण तेच नाव तुमच्या सोलने सिलेक्ट केलेलं होतं. फ्री विलने तुम्ही नंतर ते बदलले. अच्छा क्लिअर? मॅडम, एक विचारायचं होतं इकडे की नाव फक्त आता जसं माझं नाव नैना आहे तर मी फक्त नैना सांगणार की माझ्या नाही, पूर्ण नाव, पूर्ण नाव. वडिलांचं नाव? हा, ओके ओके. स्वतःचं नाव सांगायचं. नाव सांगितल्यावर काय सांगायचं? बर्थ डेट डेट ऑफ पण बर्थ. हा, डेट ऑफ बर्थ सांगायची एंजलला. हा. डेट ऑफ बर्थ सांगितल्यावर काय करायचं? आईचं नाव सांगायचं. मी यांची मुलगी आहे. ती मुलगी आहे आईचं पूर्ण नाव. आईचं आणि मग माहिती असेल तर आईची पण बर्थ डेट. हा, जर आईची डेट ऑफ बर्थ परफेक्ट असेल तर आईची डेट ऑफ बर्थ सांगायची, नसेल तर नका सांगू, फक्त नावही चालेल. ओके, मग ते एंजल तुम्हाला आतमध्ये यायला परमिशन देणार. तर तुम्ही काय सांगणार पहिल्यांदा की माझं नाव हे आहे आणि मला माझं पास्ट लाईफ मला माझं आकाशिक रेकॉर्ड बघायचं आहे. जर तुम्ही दुसऱ्यांचं करायला गेलात तर तुम्ही सांगणार माझं नाव पूजा महाजन आहे आणि मी माझ्या या व्यक्तीचं मला आकाशिक रेकॉर्ड बघायचं आहे, असं मी सांगणार. ओके, तर असं सांगितल्यावर ती एंजल तुम्हाला आतमध्ये घेणार. एक मिनिट, मी इथे राजेश सर तुम्ही हँड रेस करता का? म्हणजे तुम्ही समोर याल. हा, त्या हा, तुम्ही तिकडनं अनम्यूट करा. हा हा हॅलो मॅम. हा, तुमचा अच्छा हा ओके. तर आपण ओपनिंग प्रेयर केली. हा त्याच्यानंतर फर्स्ट 21 स्टेप्स चढल्यानंतर गेट येणार. हम्म, तिथे पिंक किंवा ते ग्रीन एंजल जे भेटणार आपल्याला, जे परमिशन घेऊन जायचं आहे. आणि हा. फर्स्ट 21 प्रेयर्स नंतर तुम्ही फर्स्ट त्या गार्डन मध्ये जाताय. नंतर 21 ते 21 स्टेप्स येणार. त्याच्यानंतर तुम्ही पुढचं. हा, आता मी तेच सांगते. 21 स्टेअरकेस चढल्यानंतरचं इमॅजिनेशन तुम्हाला काय करायचंय? गेट ओपन झाला, गोल्डन गेट इमॅजिन करा, तो ओपन झाला. तिथे पिंक ग्रीन एंजल आहे. पिंक आणि ग्रीन एंजल जी आहे तिला तुम्ही तुमचं नाव सांगताय, डेट ऑफ बर्थ, तुमच्या आईचं नाव, आईचं डेट ऑफ बर्थ, असंच होतं. ओके, हो, म्हणजे हा. दोनदा 21 स्टेप्स चढायचे. नाही नाही नाही, आधी आता तुम्ही तुम्ही सांगता हे वेगळं 21. आहे. ओके, ठीक हा, आहे. नाही मी नाही, तेव्हाच त्यात सांगतो तुम्ही जे मेडिटेशन मध्ये गायडेड पण मेथड. तेच आहे. तुम्ही ते लिहिलं ना थोडं वेगळं आहे, म्हणून मी म्हटलं की जरा सांगा. नाही म्हणजे नाही, पुढे दोनदा आहे, सांगितलं. दोनदा आहे आपल्याला. ओके आता ओके, आपण ठीक आहे. पहिल्यांदाच चढतोय. ओके, चालेल चालेल फर्स्ट चालेल. टाइम चढतोय आपण, गोल्डन गेटला ओपन करतोय, त्या एंजलला सांगतोय. एंजलला सांगितल्यावर आपण आतमध्ये जातोय. हा, बरोबर. आतमध्ये गेल्यावर तिकडे ग्रीनरी आहे, सुंदर गार्डन आहे, वॉटरफॉल आहे. जितकं सुंदर निसर्ग तुम्हाला इमॅजिन करता येईल तुम्ही करा. मग तिथे एक सुंदरसं लेक आहे, तलाव आहे, झरा आहे, काही, आणि त्याचं पाणी सुद्धा असं चमकणारं, खूप सुंदर असं इमॅजिन करायचंय. राईट इथपर्यंत? येस मॅम. हा मॅडम, बोला पुढे. मग काय करायचं आपण? मग परत 21 स्टेप्स चढायचे. नाही, त्या पाण्यामध्ये आपल्याला हातपाय धुवायचेत. लेक मध्ये पाय धुवून मग आपण परत हा, 21 स्टेप्स जेव्हा चढायचे. तुम्ही पाय धुवाल बघा, त्यांनी ती ग्रुपवर इमेज टाकली आहे, सेम प्रोसेस होणार तुमच्या बरोबर. तुम्ही त्या तिथे जाल, डुबकी मारा किंवा स्वच्छ धुवा स्वतःला आणि फील करा की तुमचा ऑरा असा गोल्डन झालाय. गोल्डन. ओके, नंतर त्यातनं तुम्ही बाहेर येणार. हा, पुढे काय? पुढे मग परत आपण दुसरे 21 स्टेप्स चढणार. बरोबर. हा, मग तिथे पुन्हा गोल्डन गेट ओपन पुन्हा करायचं. golden gate भेटणार तिकडे आणि मग हा आपण परत तिकडे आपलं आकाशिक किंवा बर्थ नेम सांगणार. हा, तर तिथे आतमध्ये आर्कएंजल मायकल उभे आहेत असं बघा. हा, ओके, आर्कएंजल मायकलला म्हणा हॅलो असं म्हणा. थोडंसं आपण आपल्या परीने त्यांच्याशी कम्युनिकेट करायचं. ओके, मला हेल्प करा, आज जर माझं काही निगेटिव्ह असेल तर ते हील करायला हेल्प करा, थोडंसं बोलायचं, पुढे जायचं. मग तिकडे काय असेल? तुमची एंजल, हा, तुमचे स्पिरिट गाईड कोणी असेल तर बघा, तुम्हाला तुमचे स्पिरिट गाईड दिसत आहेत का? आणि तुमच्या स्पिरिट गाईडना तुम्ही सांगा, काय सांगणार? पुढे बोला. मॅडम म्हणजे की आर्कएंजल मेटाट्रॉनला भेटायचंय. ते येस.
आकाशिक म्हणजे त्या टेम्पल मध्ये जाऊन तिकडे हम्म. त्यांना भेटायचंय आणि आमचे आकाशिक रेकॉर्ड आम्हाला ऍक्सेस करायचे आहेत वर. हा, तुम्ही तुमच्या पहिल्या स्पिरिट गाईडला भेटणार आणि सांगणार की मला त्या आर्केंजल. लायब्ररीमध्ये घेऊन चल. हा. मला मग मग ती एंजल तुमचा हात पकडेल किंवा तुमचे स्पिरिट गाईड. हा, आता तुमच्या स्पिरिट गाईडला तुमचं नाव सांगा येस मॅम. की माझं नाव हे आहे आणि मला माझं आकाशिक बुक ओपन करायचं आहे, त्यासाठी मी आली आहे. असं सांगितल्यावर ते तुम्हाला घेतील तुमचा हात आणि तुम्हाला घेऊन जातील एका टेम्पलमध्ये. ते गोल्डन टेम्पल, तिथे आर्कएंजल मेटाट्रॉन आहे आणि आर्कएंजल मेटाट्रॉनला तुम्ही सांगणार की मला माझं आकाशिक बुक पाहिजे आहे, मला माझा आकाशिक रेकॉर्ड बघायचा आहे, माझ्या लाईफमध्ये हा हा प्रॉब्लेम आहे, तो कशामुळे आहे याचं उत्तर मला शोधायचंय. ओके, मग आर्कएंजल मेटाट्रॉनला तुमचं नाव सांगा आणि हा प्रॉब्लेम सांगा आणि मग तुम्ही आत जाणार टेम्पलच्या. टेम्पलच्या आतमध्ये गेल्यावर तुम्ही तुमच्या लायब्ररीमध्ये जाणार आणि मग लायब्ररीमधनं तुम्हाला तुमचं बुक काढायचंय. आपले गाईड आणून देतील ना, तुम्ही त्यांना काढा परत नाव किंवा तुमच्या सांगितल्यावर. आता मी जेव्हा बऱ्याच वेळा करते मी स्वतःही काढते, ते ऑटोमॅटिक होतं. किंवा मी गाईडला सांगते की जा, उंचावर आहे. काही लोकांचं बऱ्याच वेळा मी घेते एक्सेस, तेव्हा असं वाटतं काहींचं बुक खूप उंचावरती आहे असं वाटतं मला. मग आता मी कशी जाऊ, असे हे येणारे थॉट्स असतात आपल्या माइंडमध्ये. अच्छा. मग आपले गाईड्स किंवा एंजल असतात ते पटकन जातात वरती आणि बुक घेऊन येतात अच्छा. आणि ते आपल्याला देतात. ओके, आता तुमचे गाईड जाणार, तुम्हाला ते बुक देणार. ते तुम्ही फील करा की तुम्ही एका छान आराम खुर्चीमध्ये बसत आहात किंवा असे छान एका गोल्डन बेंचवर बसत आहात आणि दोन्ही हात पुढे करून तुम्हाला हातामध्ये ते बुक देत आहेत. आणि मग त्या बुकच्या वरती स्वतःचं नाव बघा गोल्डन अक्षरामध्ये. हम्म. जसं मी बघीन मास्टर पूजा, त्या बुकवर छापलंय, वरती लिहिलेलंय, बुकमधनं लाईट येतोय खूप. आणि मग मी म्हणणार रेकॉर्ड्स आर नाव ओपन. खाली तर आपण म्हणतोच पण तरी पुन्हा म्हणायचं, द रेकॉर्ड्स आर नाव ओपन. आता रेकॉर्ड्स माझे ओपन होत आहेत आणि मग बुक ओपन केल्यावर फील करा की त्या बुकमधनं लाईट येतोय, कारण लाईट ही लँग्वेज आहे एनर्जीची. एनर्जीची लँग्वेज म्हणजे लाईट आहे. मग ती लँग्वेज तुम्हाला डिकोड होते, मग तुम्हाला थॉटमधनं दिसेल, तुम्हाला फिलिंगमधनं येईल, तुम्हाला सेन्स होईल किंवा तुम्हाला डोळ्यांवर दाखवली जाईल, काहीही. ओके, तुम्हाला आवाज येईल, कुठूनही आवाज येईल तर कसा येईल, आतनाच आवाज येईल. असं कुठल्याही फॉर्ममधनं ती डिकोड झालेली जी लाईट आहे त्याच्यात तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. आणि मग तुम्ही बघा की काय आहे, हा माझा प्रॉब्लेम आहे लाईफमध्ये, याचं उत्तर मला पाहिजे. बघण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम समजला, पास्ट लाईफ दिसलं, बघा काय आहे, कसं आहे, कशामुळे आहे. आणि मग आता त्या निगेटिव्ह पास्ट लाईफला क्लिअर करायचंय. मग काय करणार पुढे? मग मणिपूर चक्रमधनं आपण व्हिज्युअलाइज करणार, कॉर्ड निघते आहे आणि ती त्या पेजला कनेक्ट आहे आकाशिक बुकच्या. येस, मग आर्कएंजल मायकलला आपण विनंती करणार की आमची ही कॉर्ड तुम्ही स्वॉर्डनी कट करा आणि मग 3 येस. वेळा कट 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 असं म्हणायचं. आता इथे तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे आर्कएंजल मायकलला. हा. 7-8 फुटाचे एंजल आर्कएंजल मायकल, ज्यांच्या हातामध्ये ब्ल्यू कलरची स्फोड आहे, म्हणजे त्याच्यातनं ब्ल्यू कलरचा लाईट येतोय आणि मग स्ट्रॉंगली ते तुमचे कॉर्ड कट करत आहेत. ठीक आहे, येस. कारण 5D मध्ये जाऊन तुम्ही जी प्रोसेस जितकी स्ट्रॉंगली कराल ना तितकी ती छान मॅनिफेस्ट होते. ओके, मग कॉर्ड कट करा. मग ती कॉर्ड, मग ती मायकल, आर्कएंजल मायकल ती कॉर्ड कट केली. हा कॉर्ड कट केली. त्यानंतर तू बघा याच्यामध्ये स्टेप्स थोड्या मागे पुढे झाल्या ना काही फरक नाही पडत किंवा त्याचा काही साईड इफेक्ट होत नाही. ठीक आहे, तर त्यानंतर तुम्ही सांगू शकता बिलीफ सिस्टीम तुमच्या. मग एक शेप देऊन त्यांना कलर देऊन, हा, कुठलाही कलर द्या, शेप द्या आणि त्या कोणाला देऊन टाकायच्या आहेत, आर्कएंजल मेटाट्रॉनला द्यायच्या. हा राईट, की आमचे हे मेटाट्रॉनला. सिस्टम आहेत आणि आम्हाला याच्यातनं हे करायचंय, रिलीज ठीक आहे, करायचंय.
हा, मला हे आता परमनंटली माझ्या लाईफमधनं रिलीज करायचं, हे करायचं माझे घ्या आणि माझे मार्ग मोकळे करा. मार्ग. हे केल्यानंतर मग काय करणार पुढे? मॅडम आपण सोफ्यावरती जाऊन बसतो ना पुढचं हा, फ्युचर चांगलं येस. आता करण्यासाठी. हे केलं नाही, बुक क्लोज करायचंय ना, हा सॉरी, मग बुक क्लोज करायचं. करायचं 3 वेळा म्हणायचं ना, बुक क्लोज क्लोज. द रेकॉर्ड्स, हा द रेकॉर्ड, नाही नाही, फक्त तिथे नाही म्हणायचे प्रेयर. पहिल्यांदा बुक फक्त तुम्ही जो शेप दिला, ठीक आहे, शेप दिल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, गोल्डन लाईट इमॅजिन करायचं आहे. गोल्डन लाईटची किती जणांना माहिती आहे स्टेप? क्लिअर? धनश्री मॅडम तुम्ही सांगा. मॅडम मी स्टेपला नंबर्स पण दिले. 21 स्टेप मी लिहून घेतल्यात. तर 14वी स्टेप आहे की तुम्ही चुकीच्या बिलीफ सिस्टमचा एक शेप करून मेटाट्रॉनला अर्पण करा आणि त्यांना म्हणा की याचे निराकरण करा, निगेटिव्ह इमोशन्स माझ्यातून पूर्णपणे काढून टाका. येस. थँक्यू म्हणा. बुक ओपनच ठेवून त्याच्यानंतर माझी 15वी स्टेप आहे की तुमचं सोलर प्लेक्सस मधनं जी कॉर्ड निघते ती हा, तुम्ही ही थोडी स्टेप मागे पुढे झाले तरी चालेल, काही नाही. हा, ओके, हा बरोबर आहे. आधी शेप द्या आणि मग कॉर्ड कट करा. हा, कॉर्ड कट होतात. भूतकाळातले निगेटिव्ह पॅटर्न्स आपण घालवून टाकतो. हम्म. त्यानंतर माझे गुरु, टीचर्स, एंजल्स सगळ्यांचे आभार मानले आणि आभार मानल्यानंतर रेकॉर्ड्स क्लोज आहेत मॅडम इथे 16 नंतर. हा. आणि नंतर ती तुम्ही सांगताय ती स्टेप आहे गोल्डन सोफ्यावरची, सोफा. गोल्डन. हा, सोफावर. हा सोफ्यावर आपल्याला बसायचं आहे. हा इथे बुक क्लोज करायचं आहे. क्लोजिंग प्रेयर आपल्याला बाहेर आल्यावरच बोलायची आहे, म्हणायची. हो. ठीक आहे. बुक फक्त बंद करा, तुमच्या स्पिरिट गाईडला द्या की थँक्यू सो मच, ज्यास तुम्ही हेल्प केली, आणि बुक रिस्पेक्टने ते बुक उचला आणि त्यांना द्या आणि तुमचे गाईड तुमचं बुक नेऊन ठेवतील. नंतर तुम्ही दुसऱ्या हॉलमध्ये जा आणि एका छान गोल्डन, एका सुंदर अशा सोफ्यावर बसा आणि तुमच्या डोळ्यासमोर ती स्क्रीन आणि जे लाईफमध्ये पाहिजे ते बघा. आणि ते रिराईट केल्याबद्दल आर्कएंजल मायकल, आर्कएंजल मेटाट्रॉन यांचे परत एकदा आभार तुमचे मानायचे जे, आहेत. हा, इथे एक स्टेप Guide. आहे, नाही, इथे एक स्टेप आहे की तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर गोल्डन लाईट द्यायची आहे, जी मेडिटेशन मध्ये मी घेतलेली आहे. येस मॅम. हो. आर्कएंजल ही स्टेप, मेटाट्रॉनला पण प्रे करायचे की आमच्या प्रॉब्लेमवरती प्रॉब्लेम जे माझे हे जे आता फॉर एक्झाम्पल हा जो रिलेशनशिपचा प्रॉब्लेम आहे तो माझ्या लाईफमधनं परमनंटली 13वी आहे डिस्कनेक्ट मॅडम. होऊ दे. हा, ती आपल्या शेपच्या आधीची स्टेप आहे. शेप आपण बिलीफ थोड्याशा याच्यामध्ये स्टेप मागे पुढे. आता मी जेव्हा एक्सेस करते, आता केली. मी एक्सेस करते त्यामुळे मी फक्त प्रेयर म्हणते, लगेच डेटा डिकोड होतो. मी एवढं सगळं चालत नाही जात, हे स्टेप मला करावे लागत नाही. फक्त प्रेयर म्हणता म्हणताच डायरेक्ट बुक ओपन होतं आणि त्यातनं मी डेटा घेते. तुम्ही जेव्हा याच्यामध्ये मास्टर बनाल तेव्हा हे ऑटोमॅटिक तुमच्या बाबतीत पण असंच होणार. एवढं परत पण रेकॉर्डच्या आत जावं लागतं. मला जरी दिसायला लागलं तरी पण मी रेकॉर्ड्सच्या आत जाते, कारण 5D मध्ये प्रवेश करावा लागतो आपल्याला. त्या हॉलमध्ये जावं लागतं आणि मग अजून क्लिअर आन्सर्स मिळायला लागतात. असं असतं. आता तुमचं स्टार्टिंग आहे म्हणून अशाच प्रकारे करत जायचे. तर इथे स्टेप थोड्या मागे पुढे झाल्या की शेपच्या आधी आपण गोल्डन लाईट टाकली तरी काही निगेटिव्ह इफेक्ट होत नाही. तर आपले जे प्रॉब्लेम्स आहेत त्यावर आपण गोल्डन लाईट आर्कएंजल मेटाट्रॉनला सांगतो की माझ्या प्रॉब्लेमवर गोल्डन लाईट टाका. तर ही गोष्ट तुम्ही एंडला पण करू शकता, जेव्हा तुम्ही शेप देता, कॉर्ड कट करता. बुक क्लोज करायच्या आधी आर्कएंजल मेटाट्रॉनला सांगा की प्लीज माझे लाईफचे प्रॉब्लेम्स जे या पेजवर आहेत याच्यामध्ये तुम्ही गोल्डन लाईट टाका, असं सांगू शकता. तर जेव्हा तुम्ही स्टेप लिहिली आहे तिथेही करू शकता किंवा नाही आठवलं त्यावेळी तर एंडला पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. बुक क्लोज करा, रिस्पेक्टने द्या, नंतर सोफ्यावर जाऊन बसा आणि मग त्याच प्रॉब्लेमशी रिलेटेड तुम्ही फायनान्ससाठी पाहिलंय तर मग फायनान्सशीच रिलेटेड तुम्ही बघा की तुम्ही ग्रो होत आहात फायनान्शियली. तुमचा बिझनेस आहे जो आता लॉसमध्ये आहे, बिझनेस प्रॉफिटमध्ये होतोय, क्लायंट खूप येत आहेत, तुम्हाला व्यवस्थित पे करत आहेत, वेलपेईंग क्लायंट येत, हे सगळं बघा. आता बिझनेस ग्रोथ आणि फायनान्सचं करताना रिलेशनशिप बघू नका स्क्रीनवरती. इथे तुमचं मॅनिफेस्टेशनला प्रॉब्लेम येणार की आपण
आकाशिक करतोय एका गोष्टीसाठी एक्सेस आणि बघतोय स्क्रीनवर वेगळंच काहीतरी. हे करायचं नाहीये. तुम्ही जॉब रिलेटेड बघत आहात तर मग तिथे स्क्रीनवर बघा की आता हे सगळं मी क्लिअर केलंय, म्हणजे आता माझ्या लाईफमध्ये मला अशा प्रकारे सक्सेस मिळणार आहे जॉबमध्ये, मी ग्रो होणार आहे. तर तेच बघायचं आहे स्क्रीनवरती. क्लिअर सगळ्यांना? येस मॅम. ओके. तर आता आपण 5 मिनिट्स लागतील. इथे मी थोडंसं पॉज करते.